मुंबई विमानतळावर विमान कंपन्यांच्या संगणकीय प्रणालीमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे देशभरातील विमानसेवेवर प्रचंड गोंधळ निर्माण झाला। मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद इथून तब्बल 200 विमानं रद्द करण्यात आली आहेत, तर अनेक विमानांनी किमान 3 ते 8 तास उशिरानं उड्डाण केल्याचं पाहायला मिळालं। तर दिल्ली मुंबईचं भाडं देखील आता वाढलेलं आहे। 4 आणि 5 डिसेंबरचं भाडं तब्बल 20,000 रुपयांपेक्षा जास्त आहे। इंडिगो आणि इतर विमान कंपन्यांना देखील समस्यांना तर इंडिगोची उड्डाणं रद्द करण्यावर पायलट्स असोसिएशनचा मोठा आरोप पाहायला मिळतोय। पायलटची कमतरता असल्याचं सांगणं हे खऱ्या मुद्द्यापासून लक्ष विचलित करणारं आहे। ALPAनं म्हटलंय की नवीन फ्लाईट ड्युटी टाइम लिमिट FDTL नियम सर्व एअरलाइन्सला आधीच कळवण्यात आलेले आहेत। DGCAनं जानेवारी 2024 मध्ये हा नियम जारी केला आणि एअरलाइन्सना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला। इंडिगोसह विमान कंपन्यांनी उशिरापर्यंत क्रू रोस्टर आणि स्टाफिंग तयार करण्यास सुरुवात केली। रोस्टर तयार करणं 15 दिवस आधी आवश्यक असतं, मात्र विमान कंपन्यांनी वेळेवर ते केलं नाही। ALPAनुसार नवीन नियमांमुळे विश्रांतीचा कालावधी वाढलाय, परंतु याचा अर्थ असा नाही की विमान कंपन्यांकडे पुरेसे वैमानिक नाही, असा आरोप यावेळी पायलट असोसिएशनकडून करण्यात आला। आणि बातमीपत्रामध्ये अजूनही महत्त्वाच्या बातम्या आपल्याला पाहायच्यात, मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची।